काल एका चर्चेमध्ये तो एक ब्रिगेडी आहे संभाजी ब्रिगेडचा, तो म्हणतो की लक्ष्मण हाकेंना तुम्ही होळकरांचा अपमान करता, होळकर इंग्रजांना भ्याल्याशिवाय. अरे हरामी माणसा, होळकरांचं रक्त भिणारं नाही आहे. या देशामध्ये इंग्रजांना 25 वेळा हरवणारा यशवंतराव होळकर होता. तू भडव्या काही बोलतो मीडियामध्ये होळकरांच्या बाबतीमध्ये. हे असलं खपून घेणार नाही. आणि होळकराची अवलाद ही समोरासमोर लढाई करणारी आहे. होळकरांनी अखंड देशामध्ये ते काम केलेलं आहे, देशासाठी काम केलं आहे. जी राष्ट्रपती भवन आहे ते होळकरांच्या जमिनीमध्ये आहे. रायसोनी नावाचं जे गाव आहे होळकरांचं, ते देशासाठी दान देणार हे कुटुंब आहे. जेव्हा रेल्वे या देशामध्ये पहिल्यांदा आली, त्या रेल्वेला सगळं पथ पुरवठा करणारं हे होळकर घराणं आहे. पहिल्यांदा रेल्वे हत्तीनं ओढली जायची, ते हत्ती होळकरांनी दिलेले आहेत. एक ना अनेक विषय आहेत. या देशामधल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. मग कोणीतरी येतं आणि तुम्ही राजकारणासाठी बोलता, हे अजिबात खपवून घेतला जाणार नाही. आणि तुम्ही म्हणत असाल आम्ही दादागिरी करू, आम्हाला पाहिजे तसं करू, आम्ही म्हणतोय तेच महाराष्ट्रामध्ये घडल. ह्या महाराष्ट्रात तसा सोपा राहिलेला नाही. पवारांना पाहिजे तसं इतिहासाची मोडतोड करणाऱ्या अवलादींना मला सांगायचं आहे, तुम्ही असल्या भानगडीत पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्यानं अपमान ही लोक करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची सातत्यानं कमी करण्याचा प्रयत्न ही लोक करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांना एका समाजामध्ये अडकवण्याचं महापाप ही लोक सातत्यानं करतायत. आणि त्यामुळं महाराज जर असते तर ह्यांच्या कंबाड्यात लाता घालून त्यांना गडकोट करून टाकला असता, त्यांचा कडेलोट करून टाकला असता.